सोलापूर पुणे महामार्गावर पाकणी येथील एका हॉटेलसमोर लावलेल्या इथेनॉल टँकरने बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला। या ठिकाणी 2 टँकरमधील इथेनॉल जळून खाक झाले आहे। तिन्ही टँकर जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे। यामध्ये वाहन चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। MIDC अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भीषण आगीमध्ये तिन्ही टँकर जळून खाक झाले असून लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।